गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात डीजे मुक्त गणेशोत्सव सध्या चर्चेत आहे। गणेशोत्सव आणि दहीहंडीमध्ये तीव्र आवाजाच्या डीजेला बंदी असल्याची स्पष्ट भूमिका पोलिसांनी घेतली आहे। तर दुसरीकडे महापालिका आणि पोलिसांच्या बैठकीत गणेश मंडळांचे कार्यकर्ते मात्र आक्रमक झाले। त्यांनी डीजेवर पूर्ण बंदी न घालता किमान मर्यादा ठरवून परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे। पण या निमित्त डीजे नेमका कुठून आला, त्याचा सर्वात आधी वापर कुणी केला याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे। चला तर मग आज जाणून घेऊया की डीजेचा सर्वात आधी वापर कुणी केला होता। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी महत्त्वाची आठवण, तुम्ही अजूनही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार, मी समीक्षा, आपण पाहत आहात बखर लाईव्ह। डीजेचा अर्थ डिस्क जॉकी असा होतो। डिस्क म्हणजे पूर्वीच्या काळातील संगीताची गोल व्हिनिल रेकॉर्ड आणि जॉकी म्हणजे हे रेकॉर्ड कौशल्याने हाताळणारा व्यक्ती। रेकॉर्डवर गाणी वाजवताना ऑडिओ उपकरण आणि आवाजाच्या पातळीवर नियंत्रण ठेवणाऱ्या व्यक्तीला जॉकी असं म्हटलं गेलं। या शब्दाचा पहिल्यांदा प्रयोग कुणी केला ते आपण पुढे बघणारच आहोत। पण थोडक्यात सांगायचं तर दोन किंवा अधिक गाणी जोडून सलग आवाज थांबणार नाही अशा पद्धतीने डीजे वाजवला जातो। रेडिओ डीजे, क्लब पार्टी डीजे, इव्हेंट वेडिंग डीजे, म्युझिक प्रोड्युसर डीजे असे त्याचे मुख्य प्रकार आहेत। डीजेचा हा सर्वात पहिला आणि प्राथमिक प्रयोग 1906 मध्ये झाला होता। माहितीनुसार विशेषतः फेसेंडेन यांच्या पत्नी हेलन यांच्या चरित्रानुसार 1906च्या नाताळच्या पूर्वसंध्येला रेजिनाल्ड फेसेंडेन यांनी जगात पहिल्यांदा रेडिओवर संगीत आणि संवाद या दोन्हीचं एकत्र प्रक्षेपण केलं। त्यांनी रेडिओवर स्वतः आधी भाषण केलं, व्हायोलिनवर गाणं वाजवलं आणि हँडलचं संगीत ऐकवलं। समुद्रात प्रवास करणाऱ्या जहाजावरील रेडिओ ऑपरेटरांनी हे भाषण आणि संगीत एकत्र ऐकलं। या पहिल्या प्रक्षेपणामुळेच पुढे डीजे संस्कृतीची सुरुवात झाली। पुढे 1935 मध्ये अमेरिकन वृत्तपत्रकार वॉल्टर विंचेल यांनी रेडिओ निवेदक मार्टिन ब्लॉक यांच्या कामाचं वर्णन करण्यासाठी पहिल्यांदा डिस्क जॉकी हा शब्द वापरला आणि इथूनच पुढे डीजे हा शब्द लोकप्रिय झाला। पुढे 1943 मध्ये डीजेचा वापर पहिल्यांदा करण्यात आला असं सांगितलं जातं। इंग्लंडमधील ओटलीमध्ये जिमी सॅव्हियल या व्यक्तीनं रेडिओ स्टुडिओच्या बाहेर एका हॉलमध्ये जॅझ रेकॉर्ड वाजवून जगातील पहिली डीजे डान्स पार्टी आयोजित केली होती असं सांगितलं जातं। त्यांनी 2 टर्न टेबल आणि अँप्लिफायर एकत्र जोडून जगातील पहिली डीजे डान्स पार्टी घडवून आणली। मग 1950च्या दशकात फ्रान्समध्ये डिस्कोटेक सुरू झालं, जिथे डीजेच्या गाण्यांवर लोक नाचण्याचा आनंद घेऊ लागले। 1970च्या काळात अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात डीजे कूल हक यांनी 2 टर्न टेबल वापरून गाण्यांमधील बीट्स एकत्र जोडले। यातूनच पुढे हिप हॉप संगीत सुरू झालं। तर भारतात डीजे कल्चर आणि डिस्को म्युझिकची सुरुवात ही मुंबईतून झाली। 1969 मध्ये भारतातील पहिला नाईट क्लब ब्लो अप मुंबईतील ताज महल पॅलेस हॉटेलमध्ये सुरू झाला, जिथे पहिल्यांदा डीजेनं गाणी वाजवली होती। 1980 मध्ये मुंबईत सुरू झालेल्या स्टुडिओ 29 या क्लबमुळे डीजे कल्चर खऱ्या अर्थानं भारतात लोकप्रिय झालं। 80 आणि 90च्या दशकात गोव्यात गोवा ट्रान्स आणि इलेक्ट्रॉनिक म्युझिक महोत्सवांमुळे मोकळ्या जागेत डीजे वाजवण्याची पद्धत सुरू झाली। अशा पद्धतीनं रेडिओपासून सुरू झालेलं हे डीजे कल्चर आज विवाह सोहळे असू देत, छोटी मोठी कार्यक्रम, सण उत्सवात खूप मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झालेलं आहे। डीजे बद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राइब करायलाही विसरू नका। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।